न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। दौलताबाद किल्ला परिसरात भीषण आग, वनसंपत्ती व वन्यजीव जळून खाक। 100 पर्यटकांना सुरक्षित। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक व प्राचीन शिवकालीन असलेल्या दौलताबाद येथील देवगिरी किल्ल्यास दिनांक मार्च 11 बुधवार सकाळी 10 वाजेच्या सुमारास किल्ल्याच्या वरच्या भागात दुर्गा तोफ व बारदारी, गणपती मंदिर आदी परिसरात अचानक आग लागली। आग लागल्याने किल्ला परिसरातील गवत झाडे जळून खाक झाली आहेत। सकाळी सुमारास अचानक आग लागल्याने ही आग आटोक्यात आणण्यासाठी किल्ल्यातील सहाय्यक संरक्षक संजय रोहनकर, रवींद्र घाटे, सीताराम धनाईत, संजय घुसळे, योगेश जाधव, संतोष जाधव, हमीद शेख, अफरोज सय्यद, किशोर बोडखे यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला। प्रयत्न विफल ठरले व वरचे परिसर पूर्ण जळून खाक झाले। दुर्घटनेमध्ये कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी नेहमीच लागत असलेल्या या आगीमुळे छोटे पक्षी, जीव आणि झाडे वनस्पतींचे मोठे नुकसान होत आहे। मागील घटना पाहून पुरातत्व विभागाने यावर्षी 7.5 हॉर्स पॉवरच्या कॅनव्हासचा 1000 फुटाचे पाईप टाकले आहे। यात संत जनार्दन स्वामीच्या गुहेजवळ असलेल्या पाण्याच्या टाकी, खंदक, सरस्वती विहीर, कचेरी विहीर या ठिकाणी टाकले आहे। यात आज वरच्या बाजूला असलेल्या टाक्यातून पाणी घेऊन मारा करण्यात आला, पण हा मारा 1000 फुटापर्यंत जाते, त्यामुळे परत आग लागली व परिसर जळून खाक झाले। मागील वर्षी बारदारीला आग लागली होती, ती यंदा वाचवता आली। आग किल्ल्याच्या आत लागल्यास पुरातत्व विभागाकडे आग विझवण्यासाठी पुरेशी यंत्रणा उपलब्ध नाही। अग्निशमन दलाचे वाहन आतमध्ये जाऊ शकत नाही। दरवर्षी किल्ला व परिसरात आगीच्या घटना घडत असतात, त्यामुळे मोठे नुकसान होते। सकाळी गेलेल्या जवळपास 150 पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढून दुपारी 12 वाजेपासून पर्यटकांना प्रवेश बंद करण्यात आले होते। किल्ला न पाहताच अनेक देशविदेशातील पर्यटकांना माघारी फिरावं लागले। आंध्र प्रदेश, रत्नागिरी, मुंगईर, बिहारचे दिलीपकुमार व कुटुंब, ओडिशाचे अनमोल व मित्र, बंगलोरचे नायर व मित्र असे अनेक पर्यटकांची हिरमोड झाली आहे। आगीचे कारण समजू शकले नाही, परंतु प्रशासनाने या वारंवार घडणाऱ्या घटनांवर प्रतिबंध केला पाहिजे अशी मागणी पर्यटकांनी व स्थानिक नागरिकांनी केली आहे। पोलीस निरीक्षक रेखा लोंढे व कर्मचारी आणि महसूल अधिकारी सूरज गिरी यांनी किल्ल्यावर भेट देऊन पाहणी केली। इंडिया न्यूज 28 वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट।